आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही. आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलं की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे. आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे. आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशे सुद्धा आलेले आहेत. सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे. सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे. त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते. म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे.